नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा पहिला 1 तास तेजी होती। त्यानंतर मात्र दिवसभर मोठ्या प्रमाणावर चढउतार होत होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 269 पॉईंटनी घसरून 77,210 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 66 पॉईंटनी घसरून 23,501 वर बंद झालेला आहे। आज मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकॉम इंडेक्स 1.44%, बीएसई आयटी इंडेक्स 0.74% वर आहेत। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.28% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.26% खाली आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 0.06% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। भारती एअरटेल 2.53%, एल&टी माइंट्री 1.44%, हिंदाल्को 1.88%, इन्फोसिस 1.14% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अल्ट्राटेक सिमेंट 2.21%, अडानी एंटरप्राइजेस 2.15%, बीपीसीएल 1.77%, टाटा मोटर्स 1.68% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1790 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 1237 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी आपण पुन्हा भेटणार आहोत। धन्यवाद।